नमस्कार. 200 वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण बघून पाहिला तर त्या इतिहासामध्ये असं जाणवतं आपल्याला की त्यावेळेस कोणालाही शिक्षणाचा अधिकार नव्हता. शिक्षणाचा अधिकार हा फक्त विशिष्ट धर्माच्या, विशिष्ट जातीच्या लोकांपुरताच मर्यादित होता. मात्र त्याच वेळेस एक सूर्य उगवतो, ज्याला आपण क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतो. त्यांनी शिक्षणाची दारं बहुजन असेल, त्याचबरोबर जे गरीब आहेत, ज्यांना आतापर्यंत शिक्षणापासून वंचित ठेवलेले आहे, अशा सर्व लोकांना शिक्षणाची दारं उघडली आणि त्यांना ज्ञान द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर हा शिक्षणाचा वारसा त्यांनी फक्त पुरुषांसाठीच मर्यादित ठेवला नाही, तर ज्या स्त्रिया होत्या, स्त्री वर्गाला सुद्धा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये त्यांनी घ्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी जे काही विशिष्ट अंधश्रद्धा होत्या, ज्या विशिष्ट चुकीच्या चालीरीती होत्या, त्या बंद करायला सुरुवात केली. अशा या महान व्यक्तीचं आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना त्रिवार अभिवादन. धन्यवाद.